हाय, हॅलो, नमस्ते. आज आपण चापावरची डिझाईन बघणार आहोत. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण मॅजिक रिंग घेतली. आपण एक चेन घेणार. आता आपल्याला पफ बनवायचे. तर आपण 3 वेळा धागा फिरून घेणार सुईमधनं. आता हे एकत्र आपण काढणार बाहेर. परत एक चेन घालणार. परत आपल्याला 3 चैनी घालायच्या आणि आता आपण एक टिच मारून घेणार. परत आपण 3 चैनी. आता परत आपण पफ बनवणार 3 वेळा. एक झाला, 2, 3 वेळा आपण सुईमध्ये धागा काढून घेतला. आता एकत्र बाहेर काढला. एक चेन घातली. परत आपण 3 चेन घालून एक टिच मारून घेणार. परत आपण 3 चैनी घालून आपण तिसरा पफ बनवतोय. असेच आपल्याला सेम 6 पफ बनवायचे मॅजिक रिंग मध्ये. आपण 6 पाकळ्या बनवून घेणार आहोत तशाच सेम. हा आपण 4था पफ बनवतोय. एकत्र बाहेर काढल्यानंतर एक चेन. परत आपण 3 चैनी घालतो सेपरेट आणि एक टिच. आता आपण बाकीचे बनवून येऊया. आता मी बाकीचे बनवून आली. परत एक चेन घालून टिच मारून घेतो. आता आपला फुल रेडी झाला. आता आपण पाठच्या साईडला जायचं. पाठनं 3 परत चेनी घालायच्या आणि पाठच्या साईडनं जिथे आपण पहिल्या सुरुवातीला 3 चेनी घातल्या, एक पफ झाल्यानंतर टिच घातलं, तिथेच आपल्याला परत एक टिच घालायचे. दोघांच्या मध्ये पफच्या दोन पफच्या मध्ये एक टिच घालून घेतोय आपण. परत आपण 3 चैनी. आता परत आपण दुसऱ्या पफच्या इथे जाऊन परत जिथे आपण 3 चैनी घालून टिच मारलेलं त्याच खांबमध्ये आपल्याला परत आपण पाठच्या साईडनं टिच मारून घ्यायचंय. परत 3 चैन. परत आपण तिसऱ्या साईडला जाऊन तिसऱ्या पफच्या इथे जाऊन तिसऱ्या आणि चौथ्या पफच्या इथे जाऊन एक टिच मारून घेणार. आपण असाच राऊंड पुरा बनवून येऊया पाठच्या साईडनं. अशा 3 चैनीचा राऊंड बनवून येऊया. 3 चैनी एक टिच, परत 3 चैनी एक टिच, असाच आपण पुरा राऊंड बनवून येऊया गोलमध्ये. मी पुरा राऊंड बनवून आली. 3 चैन्या घातल्या. जे आपण सुरुवातीला एक टिच मारलेला तिथेच आपण दुसरा हा लास्टचा टिच मारून घेणार. परत एक चेन घालून घ्यायची. आता जे आपण 3 चैनी घातले त्याच्यात आपल्याला एक टिच घालायचा आहे पहिला.
आता आपण डबल क्रोशा बनवणार. एका चैनीमध्ये आपण 3 डबल क्रोशा बनवणार. जे 3च्या चैनी घातलेल्या त्याच्या मधोमध आपल्याला 3 डबल क्रोशा बनवतो आपण. चैनी वरती नाही घालत आहे आपण, चैनीच्या मधोमध 3 डबल क्रोशा. 3 डबल क्रोशा. आता एक टिच. परत एक चैन. परत दुसऱ्या चैनीमध्ये जाऊन परत एक टिच. ती एक चैन कंप्लीट झाली. आता परत आपण 3 डबल क्रोशा बनवतोय. ज्या 3 चैनी घेतल्या होत्या 3 चैनी त्याच्यामध्ये आपण 3 डबल क्रोशा बनवतोय. त्याच चैनीमध्ये आपण एक टिच मारून घेतोय. परत एक साखळी. परत आपण दुसऱ्या चैनीमध्ये जाऊन एक टिच मारणार. आता परत आपण डबल क्रोशा बनवतोय. तीन डबल क्रोशा. आता एक टिच. परत एक चैन. आपण असाच पुरा राऊंड बनवून येणार. या वरच्या पाकळ्या झाल्या आणि ह्या खालच्या साईडनं पाकळ्या झाल्या. आता आपण हे बाकीचे करून येऊया. आता मी बाकीचे बनवून आली. आता एक टिच मारून घ्यायचा त्याच साखळीमध्ये. परत जे आपण सुरुवातीला एक टिच मारली त्याच्यामध्ये पण एक जाऊन टिच मारून यायचं. 2 वेळा आपण टिच मारतोय. एक चेन घालून धागा कटिंग करून घ्यायचा. आता आपला हा फुल रेडी झाला फ्लावर. आता आपण फेविक्विकने चिपकून घेणार. थोड्याशा पाकळ्या आपण अशा वरच्या साईडला करून घेणार म्हणजे त्याला आकार चांगला मिळेल. तर पाठच्या साईडने आपण फेविक्विक लावून चापाला चिटकून घ्यायचं. आता आपलं चाप रेडी झालं. जर आवडलं तुम्हाला तर नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.